लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व खुनाच्या निषेधार्थ नांदगाव सुवर्णकार समाज संतप्त, आरोपीस फाशीची मागणी। डोंगराळ येथील अमानुष घटनेविरोधात नांदगावात निषेध रॅली, पोलीस ठाण्यात निवेदन सादर। बातमी नांदगाव येथून। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या 4 वर्षीय कुमारी यज्ञ जगदीश तुसाने या चिमुकलीवरील अमानुष अत्याचार व निर्घृण खुनाच्या घटनेबद्दल जनघोष उसळला असून या भीषण घटनेच्या निषेधार्थ नांदगाव शहरातील सर्व सुवर्णकार बांधवांनी एकत्र येत जोरदार निषेध नोंदवला आहे। चिमुकलीवरील अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सुवर्णकार बांधवांनी निषेध फलकांसह नांदगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भदाणे यांना निवेदन सादर केले। समाजाच्या वतीने सांगण्यात आले की अशी घटना अतिशय निंदनीय व संतापजनक असून समाजातील प्रत्येक घटकाला हादरवून टाकणारी आहे। पुढे अशा अमानुष घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि शासनाने संबंधित नराधमावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी नांदगाव सुवर्णकार समाजातील वामनदादा पोद्दार, नरेंद्र खरोटे, श्याम दुसाने, अण्णा दाभाडे, खंडूशेठ दंडगव्हाळ, शंकर विस्पुते, सचिन खरोटे, विजय पोद्दार, जितेंद्र चव्हाण, मनीष बाविस्कर, शशिकांत भालेराव, पत्रकार चंद्रकांत भालेराव, कोलू सोनवणे, अमित खारोटे, प्रसाद वडनेरे, चेतन विस्पुते आदींसह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते। तपास एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेला आहे। आरोपी ताब्यात आहे आणि पुराव्याचं संकलन करून त्याला फाशीपर्यंत नेण्याचं काम पोलीस विभागाकडून करण्यात येईल अशी मला खात्री आहे। त्यामुळे तुम्ही मनात संकोच ठेवू नका की पोलीस खात्याकडून काही हायगाई होईल असं। या यंत्रणेबरोबरच इतर शासकीय विभाग सुद्धा ह्याची माहिती घेत असतात आणि ते सुद्धा ह्या गोष्टीला एक शिक्षा होण्याच्या दृष्टीने सपोर्ट करण्याचं काम करत असतात। नुसतीच पोलीस यंत्रणा काम करते अशातला भाग नाही। स्थानिक काही राजकीय सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह करत असतात आणि त्या गोष्टीची जाणीव ठेवून आणि झालेला प्रकार हा एकदम घृणास्पद असल्यामुळे पोलिसांना या गोष्टीकडे एकदम संवेदनशीलतेने बघून जास्तीत जास्त सबळ पुरावा करून निर्माण करून फास्ट ट्रॅकवर कोर्ट केस चालवून त्याला शिक्षा कशी करण्यात येईल यासाठी पोलिसांना रात्रंदिवस करायची वेळ आली कष्ट तरी करू शकतात, करतात ते। कारण घटना जी आहे ही एक निशब्द करणारी घटना असते। कुठलाही शब्द त्या दुःखासाठी मुखातून निघत नाही। कारण नुसतं दुःख म्हटलं, खेद म्हटलं तरी काही संपत नाही। कारण एक चिमुकली ही जग बघण्यासाठी आली की जग काय असतं ते कळण्याच्या आतच तिचा अंत व्हावा, आपल्याला हृदय द्रवण होऊ जातं, हृदयाचं पाणी होण्यासारखी घटना आहे। त्यामुळे याच्यामध्ये पोलीस विभाग कठोर काम करेल। आरोपीला शिक्षा ही फाशीपर्यंत कशी नेण्यात येईल याचा प्रयत्नशील राहील असं मी तुम्हाला वचन देतो आणि तशी भावना व्यक्त करतो। धन्यवाद। नांदगाव सुवर्णकार समाजातर्फे तुम्हाला हीच कळकळीची विनंती आहे, जी चिमुकली आहे जी आत्ताशी घराच्या बाहेर आणि फार गुणास्पद गोष्ट आहे। प्रशासनाने याचे जास्तीत जास्त लवकर फास्ट ट्रॅकवर याचा काहीतरी करावं अशी आमची समाजाची विनंती ते तुम्हाला निवेदन देतोय। धन्यवाद। वरिष्ठ पातळीवर या गोष्टीची कार्यवाही सुरू आहे। धन्यवाद। तुमच्या भावना आम्हाला कळाल्या आहेत। ओके सर, थँक्यू सर। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.